गोविंद दरेकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. साहेब, सभागृहामध्ये नीलम गोरे यांच्या अविश्वासाच्या ठरावावरून गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही हा ठराव विश्वासार्ह मान्य केला? आम्हाला त्या ठिकाणी विश्वासदर्शक ठराव आणण्याचा अधिकार आहे. नीलम गोरे यांनी 2 मर्सिडीजचा विषय घेतल्यापासून त्यांना त्या ठिकाणी अस्वस्थ वाटते. त्यामुळे नीलम गोरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. तथापि आम्ही विश्वासदर्शक ठराव मांडलाय, मंजूर झालाय. त्याच्यामुळे 6 वर्ष त्यांना आता कोल्हेकुई करता येणार नाही, सभागृहात त्यांच्यावर अविश्वास आणता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलंय. म्हणूनच त्या ठिकाणी माध्यमांचं आणि सर्वांचं लक्ष वेधण्याकरता अशा प्रकारचा सभागृहात गोंधळ त्या ठिकाणी घातलाय आणि आपलं त्या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. निश्चितच एक वेगळा प्रश्न आहे. कोकणवासियांसाठी प्रश्न तुम्ही लक्षवेधी मांडलेली आहे. कोकणवासियांसाठी जी कोकण रेल्वे आहे ती भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला का? मुंबईत राहणारे चाकरमानी, ठाणे, नवी मुंबई, पनवेल हे 50% जास्त कोकणातनं आले रहिवासी आहेत. गणपती असेल, होळी असेल, नवरात्री असेल, अनेक उत्सव करण्यासाठी हा उत्सवप्रिय कोकणवासीय गावाकडे जात असतो. तथापि कोकण रेल्वे जी मधुदंडवते साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली, कॉर्पोरेशन झालं, दुर्दैवानं ते सक्षम होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे दुहेरी ट्रॅक होणं असेल, स्थानकांचं सौंदर्यीकरण असेल, विस्तारीकरण असेल, मूलभूत सुविधा देणं असेल, ह्या कुठल्याच गोष्टी आपण देऊ शकलो नाही. कारण आर्थिक दृष्ट्या सक्षमच हे महामंडळ होऊ शकलं नाही. आणि त्याच्यामुळे जर या महामंडळाचं त्या ठिकाणी आपण भारतीय रेल्वेत विलिनीकरण केलं तर या सगळ्या सुविधा आपल्याला देता येतील आणि प्रवाशांना दिलासा देता येतील. म्हणून त्या ठिकाणी 6% हिस्सा असणारं गोवा तयार आहे, 6% हिस्सा असणारं केरळ तयार आहे, त्या ठिकाणी 15% हिस्सा असणारं कर्नाटक राज्य तयार आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की 51% आपला मोठा हिस्सा आहे आणि आम्ही तयार आहोत. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आश्वासन दिलंय की केंद्र सरकारला राज्य सरकार त्या ठिकाणी शिफारस करेल आणि कोकण रेल्वे महामंडळाचं भारतीय रेल्वेत रूपांतर करून घेऊ. एक शेवटचा प्रश्न, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अधिवेशनामध्ये गाजतोय. आता केवळ 3रा आठवडा सुरू झालाय, 3रा दिवस आहे. हा मुद्दा महत्वाचा नाहीये असं सुद्धा म्हटलं जातं. केवळ राजकारण केलं जातं. औरंगजेब हा आमच्यासाठी महत्वाचा नाहीच, आमच्यासाठी छत्रपती महत्वाचे आहेत. त्याच्यामुळं फक्त औरंगजेबाची पिलावळ आणि जो काही विचाराचं उदात्तीकरण जे सुरू आहे त्याच्याशी आम्हाला त्या ठिकाणी विरोध आहे. आणि तो या छत्रपतींच्या मातीत त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांचा अंश न अंश नष्ट केला पाहिजे, आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे औरंगजेबाला आम्ही कसपटा सामानच लिखतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत करण्यासाठी. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.